मेकिंग सॅम्पल्स ऑफ नेक एज फिनिशिंगच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल फेसिंग बाइंडिंगचा उपयोग करून नेकलाइन फिनिश करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: लॉक स्टिच sewing machine 1, iron box 1, hand needle 1, scissors 1, dressmaker pin 1 box, long cloth or poplin 1 meter, sewing thread 1. सिंगल लेयर बाइंडिंग ची वर्किंग मेथड. सिंगल लेयर बाइंडिंग कट बाइंडिंग साठी 4 वेळा इच्छित फिनिश्ड विड्थ आणि नेक सीम लाइन ची लेंथ 5 सेंटीमीटर घ्या. झिपर उघडा. गारमेंटवर त्यांच्या उजव्या बाजूला एकमेकांना तोंड करून बाइंडिंग ठेवा. मानेच्या आकारांची योग्य जुळणी तपासल्यानंतर पिन करा. सीम लाइनच्या बाजूने कपड्यांचे बाइंडिंग स्टिच करा. पिन काढा आणि 1 सेंटीमीटरच्या टोकाला एक्सिस बाइंडिंग ट्रिम करा. प्लॅकेटच्या कडांसह परत बांधण्याचे टोक फोल्ड करा. अक्रॉस कॉर्नर्स ट्रिम करा. आतील कपड्यांवरील सीम अलावन्सेस वर बाइंडिंग आणा. सीम लाइन सह बाइंडिंगच्या कच्च्या काठावर फोल्ड करा. पिन करा. स्लिप स्टिच संपली आहे. आतून नेक एजेस प्रेस करा. झिपर बंद करा आणि फास्टनर अटॅच करा. बाइंडिंग. डबल लेयर बाइंडिंगची वर्किंग मेथड. डबल लेयर बाइंडिंग साठी सिंगल लेयर बाइंडिंगच्या डबल आकाराची पट्टी कापून घ्या. झिपर उघडा. राइट साइड एकत्र बाइंडिंग पिन करा. पिन काढून सीम रेषेसह कपड्याला स्टिच बांधून 1 सेंटीमीटरच्या टोकाला एक्सिस बाइंडिंग ट्रिम करा. प्लॅकेटच्या कडांसह देखील परत बाइंडिंगचे टोक फोल्ड करते. कोपरे आणि क्रॉस सीम भत्ते ओलांडून ट्रिम करा. कपड्याच्या आत सीम अलावन्सेस वर बंधनकारक आहेत त्याच जागी पिन करा. स्लिप स्टिच बाइंडिंगचे टोक बंद करा. स्लिप स्टिच बाइंडिंगच्या दुमडलेल्या काठाला पूर्ण गळ्याच्या सीम लाइन सह जॉइन करा. आतून नेक एज प्रेस करा. झिपर बंद करा आणि फास्टनर्स अटॅच करा. फेसिंग. फेसिंग ही अशी पद्धत आहे जिथे कपड्याच्या चुकीच्या बाजूने रॉ एज पूर्ण करण्यासाठी फॅब्रिकचा तुकडा वापरला जातो. फेसिंग हे बायस फेसिंग किंवा शेप फेसिंग म्हणून केले जाऊ शकते. कपड्यात जोडण्यासाठी फेसिंग हा वेगळा पॅटर्न पीस असू शकतो किंवा पॅटर्न पीसचाच विस्तार असू शकतो. फेसिंग कपड्याच्या भागावर समोर असेल त्याच दाण्यावर कापले जाते, ज्यामुळे ते त्याच पद्धतीने परिधान किंवा हँग केले जाते. आम्ही कपड्याला कसं जोडतो यावर ते घरगुती किंवा व्यावसायिक आहे हे अवलंबून असतं. कपड्यात फेसिंग जोडताना इथे काही मानक आहेत. फेसिंग सहजतेने फिट पाहिजे. तयार गारमेंटच्या बाहेरून सीम आणि फेसिंग दाखवू नये. फेसिंगचा आकार आणि दाणे सारखेच असावेत, ज्या काठाला तोंड द्यावे लागते. फेसिंगचा भाग फ्लॅट, स्मूथ आणि बल्क फ्री असावा.
बल्क कमी करण्यासाठी सीम अलावन्सेस ग्रेड करा. जोडलेल्या शिवणांनी मोठ्या प्रमाणात तयार केले असल्यास एक गुळगुळीत बाह्य देखावा तयार करण्यासाठी जादा शिवण फॅब्रिक ट्रिम करा किंवा नॉच करा. तोंडाच्या बाहेरील कडा पूर्ण केल्या पाहिजेत. रेवलिंग किंवा कर्लिंग टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॅब्रिकसाठी योग्य असलेली फिनिश निवडा. फिनिशिंग टर्न अंडर एज, झिगझॅग किंवा ओव्हरलॉक केलेल्या स्टिच एज सारखे सोपे असू शकते. जर तुम्ही विणकाम नसलेल्या फॅब्रिकसह किंवा रेव्हल असलेल्या कपड्यांसह काम करत असाल तर तोंडाच्या कडा पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. सीम अलावन्स जागी ठेवण्यासाठी फेसिंगच्या सीम पासून 1/8 इंच कमी शिलाई करणे आवश्यक आहे. फेसिंगच्या शोल्डर सीम वर देखील खाली उतरावे लागेल. फेस डाऊन टॅग करण्यासाठी शोल्डरच्या सीम वर हाताने फेसिंग डाऊन शिलाई करा किंवा शोल्डरच्या सीम मध्ये खंदकात शिलाई करा. फेसिंगला फॅब्रिकवर योग्य इंटरफेसिंग लागू केले पाहिजे. वापरलेल्या फॅब्रिकचा प्रकार वापरलेल्या इंटरफेसिंगच्या प्रकारावर अवलंबून असेल. शेप्ड फेसिंग. फेसिंग हा फॅब्रिकचा एक वेगळा तुकडा आहे जो पॅटर्न पासून समान आकारात कापला जातो आणि कपड्याच्या काठावर तो पूर्ण होईल. कोणतीही शिलाई करण्यापूर्वी फॅब्रिकच्या समोरील भागावर इंटरफेसिंग लागू केले पाहिजे. इंटरफेसिंग लागू केल्यावर पुढच्या आणि मागच्या तुकड्यांवर नेकलाइन स्टे स्टिच करा. शेप्ड फेसिंगची वर्किंग मेथड. ब्राऊन पेपरमध्ये फिनिशच्या एजचा शेप काढा म्हणजे नेकलाइन. नेकची बाह्य रेषा आधारभूत मापाने सुमारे 5 सेंटीमीटर आकाराच्या नेकलाइनच्या चारी बाजूने काढा आणि समोरील भागाचा नमुना पूर्ण करा. नमुना वापरून उर्वरित फॅब्रिकमधून समोरचा भाग कापून टाका. कपड्याच्या नेकलाइनवर फेसिंग ठेवा आणि त्याच्या उजव्या बाजू एकमेकांना तोंड द्या. त्याला पिन करा आणि टॅग करा. जर झिपर घातला असेल तर झिपर उघडा आणि प्रत्येक झिपर भोवती आतील बाजूचे टोक गुंडाळा. गळ्यातील शिवण रेषेसह कपड्यांकडे तोंड करून अर्धा टॅग करा. झिपर घातला नसल्यास फेसिंग आणि कपड्याच्या दोन्ही बाजूच्या मध्यभागी सीम भत्ते ठेवून पिन वाढवून आणि त्यांना स्थितीत एकत्रित करून फेसिंग एंड्स हाताळले जाऊ शकतात. गळ्याच्या सीम रेषेत कपड्यांकडे तोंड करून बाजूच्या बाजूने दोन्ही टोकांना टाके मजबूत करा. टॅकिंग काढा. कापलेला परिपूर्ण मानेचा आकार आणण्यासाठी आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे शिवण करा. ट्रिम करा. कपड्याच्या आतील बाजूस तोंड वळवा. योग्य आकारासाठी फेसिंगच्या मध्यभागी किंवा मध्यभागी मागचा भाग कपड्याशी जुळतो का ते तपासा आणि प्रेस करा. दर्शवलेल्या कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून फेसिंगच्या दुसऱ्या टोकाचे कार्य करा. टर्न आणि स्टिच्ड. स्टिच्ड आणि पिंक्ड. खाली फोल्ड केलेल्या एज सह नेकलाइनची तोंडे पूर्ण करण्यासाठी मशीनिंगची एक रॉ स्टिच करा. रिकॅप. या सेशन मध्ये आपण शिकलो फेसिंग बाइंडिंगचा उपयोग करून नेकलाइन कसा फिनिश करायचा. आशा आहे की तुम्हाला या सेशन मधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशन मध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.